मित्रांनो, स्वागत आहे आपल्या किसान मित्र यूट्यूब चॅनलमध्ये. या चॅनलच्या माध्यमातून आपण बघणार आहोत बघा सोयाबीन बाजारभाव, कांदा बाजारभाव तसेच शेतकऱ्यांच्या काही वेगवेगळ्या समस्या आहे यांच्याविषयीचा आपला विषय असतो. सुरुवातीला चॅनलला तुम्ही जर नवीन असाल, चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा व नवीन बाजारपेठेतील अपडेट असतील, कांदा बाजारभावाची आवक असेल, त्याचबरोबर किमान बाजारभाव, जास्तीत बाजारभाव यांच्या लेटेस्ट अपडेटसाठी बेल आयकॉन प्रेस करा. नवीन मार्केटमधील अपडेट्स व वेगवेगळ्या बाजारपेठेतील बाजारभाव आम्ही या चॅनलच्या माध्यमातून दाखवत असतो. सुरुवातीला तुम्ही चॅनलला नवीन असाल, बेल आयकॉन दाबून प्रेस करा व नवीन बाजार अपडेटसाठी चॅनलच्या ऑल नोटिफिकेशन ऑन करा. साढ़े 28 रुपये 28 कोणाला होतं सांग. हा 15, 16, 17, 18, 18, 19, 19, 2000, हा 50, 21, हा 1000, 11, 12, 13, 14, 15, 15.5, 16, 16.5, 16.5 होली शेटा, हा 16.5 होली. बाजारपेठेतील आजचा बाजारभाव जर बघितला तर भुसावळ 22 रुपये, छत्रपती संभाजीनगर 17 रुपये, धुळे 22 रुपये, लासलगाव 23 रुपये, लासलगाव विंचूर 25 रुपये, मंगळवेढा 28 रुपये, पुणे 17 रुपये, 25 रुपये अशा प्रकारे बाजारभाव होता. महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेमध्ये आजचे दर जर बघितले तर आज 4/1/2025 रोजी 23.15 म्हणजे बाजारभावामध्ये तेजी आल्याचं दिसत आहे. महाराष्ट्रातील महत्त्वाची बाजारपेठ जर बघितली त्याच्यामध्ये महत्त्वाची 4-5 बाजारपेठ आपण बघणार आहोत. पहिली बाजारपेठ जी आहे पिंपळगाव या ठिकाणी 3036 हा सर्वाधिक बाजारभाव आज आहे. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर 2900 रुपये सर्वाधिक बाजारभाव, मंगळवेढा 3500 रुपये सर्वाधिक बाजारभाव, पुणे मुशी 3000 रुपये सर्वाधिक बाजारभाव आहे. महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेचे लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी किसान मित्र आहे आमच्या चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा व शेअर करा. आज बघा महाराष्ट्रात भरपूर ठिकाणी कांद्याच्या बाजारभावामध्ये अपडेट आलेले आहे. सोलापूरमध्ये 4000, 4500, 5000 रुपयेपर्यंत बाजारभाव गेलेले आहे. मागच्या काही दिवसामध्ये बघा केंद्र असेल, राज्य असेल, इथे निर्यात बंदीचे जे काही दर असतील याच्यामुळे बरंच आंदोलनं झाली. त्याचा परिणाम कांद्याच्या बाजारभावामध्ये आला. दुसरा एक महत्त्वाचा घटक जो आहे, कांद्याची आवक वाढल्यामुळे कांद्याचे दर पडलेले होते, परंतु आता कांद्याचे दर सावरताना दिसत आहे. केंद्राचे जे काही केंद्रीय कृषी मंत्री आहे त्यांनी काल महाराष्ट्रामध्ये भेट दिलेली आहे. नाशिक दौऱ्यावर होते तेव्हा त्यांनी अशी ग्वाही दिली आहे की केंद्राचे निर्यात दर लवकरच हटणार आहे, परिणामी तुमच्या कांद्याला चांगला बाजारभाव येणार आहे. परंतु बघा त्याच्या आधी हा सरकारी अध्यादेश येणं गरजेचं आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार 20% कांद्याचे दर जे काय आहे निर्यात दर हे हटणार असल्यामुळे कांद्याचे बाजारभाव वाढणार आहे. मग निर्यात बंदी किंवा निर्यात शुल्क हटवल्याचा शेतकऱ्यांना जास्तीत जास्त फायदा होणार आहे. ते 3000, 4000चे दर येत्या काही दिवसात 5000, 6000 रुपयेपर्यंत जाणार आहे. परिणामी शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढणार आहे. कारण का बघा लाल कांद्याचा एकरी खर्च जर बघितला 60 ते 70,000 रुपये खर्च आहे. या बाजारभावानुसार उत्पन्न आपल्याला 50 ते 60,000 मिळते आहे. म्हणजे कांदा आपण सध्या लॉसमध्ये विकतो आहे. परिणामी शेतकऱ्यांना तोटा सहन करावा लागतो आहे. कारण लाल कांद्याचं ॲव्हरेज उत्पन्न जर बघितलं 60-70 क्विंटल एवढंच उत्पन्न निघत आहे. तरी उत्पादन आणि जे काही खर्च आहे यांची तफावत भरपूर आहे. शिवराजसिंग चौहान यांनी दिलेल्या माहितीनुसार लवकरच हा निर्णय अध्यादेश जाहीर होणार आहे. सर्व शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज आहे. त्यानंतर आजचे महाराष्ट्रातील बाजारभाव जर बघितले, सोलापूरमध्ये चांगली आवक असली तरी बाजारभाव चांगले अप झाल्याचे दिसत आहे. आज नाशिक दौऱ्यामध्ये असताना शिवराजसिंग चौहान यांनी इतर जे काही माल आहे शेतमालावरती सुद्धा बाजारभावाची हमी देण्याची गॅरंटी दिलेली आहे. तर महाराष्ट्रातील आजचे सोयाबीन बाजारभाव तसेच कांदा बाजारभाव आपण चॅनलच्या माध्यमातून लेटेस्ट अपडेट टाकत असतो. कांदा बाजारभावामध्ये जर बघितले तर आजचे कांदा बाजारभाव सोलापूर या ठिकाणी 44,455 क्विंटल आवक आलेली आहे. त्याचबरोबर सर्वात जास्त दर जो आहे 4100 रुपये, किमान दर जो आहे 300 रुपये, सर्वसाधारण दर जो आहे 1900 रुपये. सोलापूरमध्ये उच्चतम आवक आलेली आहे आणि सर्वात जास्त आवक असूनही सर्वात जास्त दर महाराष्ट्रामध्ये आज याच ठिकाणी आपल्याला असल्याचं दिसत आहे. त्यानंतर सोलापूरचा दुसरा विचार जर केला तर 1900 रुपये सरासरी ॲव्हरेज बाजारभाव आहे. मध्ये जर तुम्ही बघितलं तर बाजारभावामध्ये फार गिरावट झालेली होती, परंतु आता बाजारभाव सावरताना आपल्याला सोलापूरमध्ये दिसत आहे. त्यानंतर पुढची महत्त्वाची बाजारपेठ 10,997 क्विंटल आवक आलेली आहे.
जुन्नर आळीफाटा सर्वात कमी बाजारभाव 1000 रुपये, सर्वाधिक बाजारभाव 3510 रुपये, सर्वसाधारण बाजारभाव 2800 रुपये आपल्याला दिसत आहे. जुन्नर आळीफाट्याचा विचार जर केला 11,000 क्विंटल आवक जरी असली तरी ॲव्हरेज बाजारभाव बघा 28 ते 35 रुपये, म्हणजे चांगला बाजार गेल्या काही दिवसांपेक्षा आपल्याला जुन्नरमध्ये दिसत आहे. त्यानंतर पुढची महत्त्वाची बाजारपेठ आवक घटल्यामुळे इथं बाजारभाव आज स्थिर असल्याचं दिसत आहे. तर जुन्नर, आळेफाटा, नारायणगाव ही जी बाजारपेठ आहे इथं 22 क्विंटल आवक आलेली आहे. 1700 रुपये सर्वात कमी बाजारभाव, 3310 रुपये सर्वाधिक बाजारभाव, तर 2500 रुपये सर्वसाधारण दर आपल्याला याच्यामध्ये दिसत आहे. जुन्नर नारायणगावचा विचार जर केला तर आवक ही लिमिटेड असल्यामुळे बाजारभाव स्थिर असल्याचं दिसत आहे. त्यानंतर पुढची महत्त्वाची बाजारपेठ आहे तिचे अकोल्यामध्ये आवक आलेली आहे 896 क्विंटल, सर्वात कमी दर 1000 रुपये, सर्वाधिक दर 3000 रुपये, सर्वसाधारण दर जो आहे तो 2500 रुपये या ठिकाणी नोंद केलेला आहे. अकोला ही विदर्भातली सर्वात मोठी बाजारपेठ आहे. सोयाबीन असेल, कांदा असेल व इतर मका असेल याच्यासाठी महत्त्वाची बाजारपेठ आहे. इथं दर जो आहे स्थिर आहे, 25 ते 30 रुपये सरासरी दर स्थिर असल्याचं दिसत आहे. त्यानंतर पुढची महत्त्वाची बाजारपेठ आहे कोल्हापूरमध्ये आज उच्चांकी बाजारभाव या ठिकाणी आहे. महाराष्ट्रातली सर्वात जास्त बाजारभाव आज कोल्हापूर या ठिकाणी दिसत आहे. 3631 क्विंटल आवक असली तरी 800 रुपये सर्वात कमी बाजारभाव, सर्वात जास्त बाजारभाव 2300 रुपये, सर्वसाधारण भाव 2300 रुपये, किमान दर जो आहे तो 4000 रुपये सर्वाधिक बाजारभाव. ॲव्हरेज बाजारभाव जर बघितला 25 ते 35 रुपयापर्यंत बाजारभाव असल्याचं दिसत आहे. कोल्हापूर ही महाराष्ट्रामधली कांदा असेल, सोयाबीन असेल, ऊस असेल याच्यासाठी महत्त्वाची बाजारपेठ. आज एक नजर मारूया महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेंवरती. महत्त्वाच्या बाजारपेठे मुंबई 500 ते 3200 रुपये सरासरी, 1850 रुपये. कोल्हापूर 800 ते 4000, 2300 रुपये सरासरी. सोलापूर 200 ते 400, 2100 रुपये सरासरी. लासलगाव 900 ते 2900, 2400 रुपये सरासरी. संगमेर 500 ते 3500, 2000 रुपये सरासरी. चांदोड 1200 ते 2700, 2200 रुपये सरासरी. उमराणे 700 ते 27 रुपये, 1900 रुपये सरासरी. सांगली 1000 ते 5500, 3250 सरासरी. नाशिक 1200 ते 2700, 2250 सरासरी. पिंपळगाव बसवंत 1000 ते 3100 रुपये. पुणे 1000 ते 3500 रुपये सरासरी बाजारभाव. हे होते महाराष्ट्रातले महत्त्वाच्या बाजारपेठेतील कांदा बाजारभाव. या ज्या बाजारपेठा आहे या कांद्यासाठी सर्वात महत्त्वाच्या मानल्या जाते. नाशिक असेल, नगर असेल, पुणे असेल हे 3 जिल्हे, त्याचबरोबर सोलापूर असेल कांद्यासाठी सर्वात महत्त्वाचे आहे. सध्या लाल कांदा हा बाजारात ट्रेंडिंग आहे. येत्या काही दिवसामध्ये उन्हाळी कांदासुद्धा सुरुवात होणार आहे. लाल कांदा आणि उन्हाळी कांदा याच्या दरामध्ये तफावत जरी असली तरी उन्हाळी कांदा हा स्टोअर करता येतो. परिणामी लाल कांदा स्टोअर करता येत नसल्यामुळे तो लगेच आपल्याला बाजारात आणावा लागतो. माहिती तुम्हाला जर व्यवस्थित वाटली असेल व्हिडिओ लाईक करा, सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त मित्र आपल्या मैत्रिणींबरोबर हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद मित्रांनो.